परवाचा व्लॉग बघून बऱ्याच लोकांनी मला वांगी भाताची रेसिपी विचारली होती. आज आपण वांगी भात, मठ्ठा आणि कोशिंबीर तिन्हीची रेसिपी बघणार आहोत. तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. इथे मी बेळगाव बासमती तांदूळ घेतलाय. प्रत्येक व्यक्तीला 1 मूठ याप्रमाणे हा तांदूळ घ्यायचा. स्वच्छ धुवून एक 5-10 मिनिटं भिजत ठेवायचा. इथं पॅनमध्ये 4 चमचे तूप घेतलंय मी. तुम्ही तेल आणि तूप दोन्ही एकत्र करून सुद्धा वापरू शकता. मसाले भातासाठी खास ताजा कढीपत्ता बागेतून तोडून आणला. फोडणी करून घ्यायची जिरे, मोहरी, कढीपत्त्याची. ताजा गरम मसाला केलेला आहे मी. बासमती तांदूळ एक 15-20 मिनिटं भिजवून निथळत ठेवायचा चाळणीमध्ये आणि तो बाजूला ठेवून घ्यायचा. फोडणीमध्ये हळद घालून मग वांगी परतायची. मग त्यामध्ये बासमती तांदूळ परतून घ्यायचा. त्यामध्ये तिखट, मीठ, गरम मसाला थोडा चढ घालायचा आणि तिखट बेतानं घालायचं. तांदळाच्या दुप्पट पाणी तापवायला ठेवलं होतं दुधाच्या पातेल्यामध्ये. ते मी तांदळामध्ये घातलेलं आहे. भात इकडे शिजतोय तोपर्यंत मी मठ्ठ्याची तयारी करतेय. भाताला उकळी आली की झाकण अर्धवट ठेवून बारीक करून भात शिजू द्यायचा. इकडे ताक हलवून घेतलं. यामध्ये जिरे, मीठ, हिंग पावडर, साखर, आलं कुटून त्याचं पाणी घालायचं. जिऱ्याची पावडर संपली होती. जिरे थोडेसे भाजून घेतले. गार झाल्यावर मिक्सरला घालून पावडर करून घेतली. आता यामध्ये थोडीशी जिरे पावडर घालून घ्यायची. फोडणी करायची मिरची आणि कढीपत्त्याची तुपातली आणि ती मठ्ठ्यामध्ये घालायची. तयार झाला आपला मठ्ठा. इकडे मसाले भात पण तयार झालाय. इथं 2 टोमॅटो आणि 1 कांदा मी कोशिंबिरीसाठी घेतलेला आहे. तिन्ही चिरून घ्यायचं. त्यामध्ये साखर, मीठ, जिरे पावडर, शेंगदाण्याचं कूट हे सगळं घालायचं. हातानं चांगलं मिक्स करायचं. मी मिरचीचे तुकडे असेच टाकले. तुम्ही फोडणीमधून सुद्धा मिरचीचे तुकडे घालू शकता, कढीपत्ता आणि मिरची. हवं तर कोशिंबिरीसाठी दही पण घेऊ शकता. इथं मी अशीच बिना दह्याची कोशिंबीर केली आहे. तयार आहे आपला मसाले भात, मठ्ठा आणि कोशिंबीर. नक्की ट्राय करून बघा आणि हा व्हिडिओ कुठून बघता हे सांगायला विसरू नका आणि यासारख्या ऑथेंटिक रेसिपीसाठी फॉलो करा वेज ऑथेंटिकला.